तुळजापूर आणि बीड महामार्गावर पोलिसांनी छापा टाकला असून अवैध धंद्यांवर हा छापा टाकण्यात आला आणि तब्बल 3,90,000चा मुद्देमाल या कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आला आहे. धाराशिव शहरालगत तुळजापूर बीड महामार्ग बायपास परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या 3 पत्ती जुगार क्लबवर पोलिसांनी धडक कारवाई करत 11 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोकड, वाहने व जुगार साहित्य असा एकूण 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक धाराशिव रितू खोकर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई बुधवार दिनांक 28 मे रोजी करण्यात आली. सदर छापेमारीमध्ये पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय अटोळे, QRT अंमलदार व चालक पथकाने सहभाग घेतला. पोलिसांनी घटनास्थळी अचानक धाड टाकत जुगार खेळणाऱ्या 11 आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887च्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान आरोपींकडून जुगाराचे साहित्य व 37,770 इतकी रोकड, 1 चारचाकी वाहन, 10 दुचाकी वाहने व इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 3,90,770 इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू आढळल्यास संबंधितांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.